आज ना संध्याकाळी चिकन आणलं होतं कारण बनवायची होती बिर्याणी. खूप दिवस झाले बनवलेली नव्हती. चला म्हटलं रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. याआधीसुद्धा रेसिपी शेअर केलेली होती. तर इकडे जे आहेत ते चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि चिकन छान धुतल्यानंतर त्यामध्ये इकडे मी साईडला जे आहे तांदूळसुद्धा भिजवायला घातले होते. तर त्यामध्ये खडे मसाले, हळद पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला टाकून थोडंसं जे आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि दही टाकून मीठ टाकून घेतलं आणि सर्व जे आहे ते छान एकत्रित करून त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर त्यामध्ये घालून पुन्हा एकदा जे मिश्रण आहे ते एकत्र करून घेतलं आणि ते मॅरिनेट करायला ठेवून दिलं. साईडलाच इकडे तांदूळ जे आहेत ते उकळण्यासाठी ह्याच्यामध्ये सुद्धा खडे मसाले, पुदिना, तेल, कोथिंबीर वगैरे घालून पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आहे तांदूळ शिजवून घ्यायचे. 90% जो तांदूळ आहे तो छान असा शिजवून घ्यायचा. मग इकडे आहेत कांदासुद्धा फ्राय करायला घेतला. असा गोल्डन ब्राऊन कांदा आहे तो काढून घेतला आणि साईडला परत दुसरा जो कांदा आहे तो सुद्धा फ्राय झाल्यानंतर त्यात जे आहे चिकन मॅरिनेट केलेलं ते ह्यामध्ये घालून छान असं शिजवून द्यायचं. शिजल्यानंतर याच्यावर जो आपण शिजवलेला भात होता तो टाकून घेतला. वरतून असं डेकोरेशन करून घेतलं. अशा प्रकारे जी बिर्याणी आहे ती तयार झालेली होती. खूप छान टेस्टी लागते. अगदी सोप्या पद्धतीने लवकर होते. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.